हा टाकलीये बघा. ओके. सो मागच्या वेळी मी होमवर्क दिला होता, तुम्ही बऱ्याच जणांनी पाठवलं होतं. आता माझ्याकडे ते डेटा गेलाय त्यातला, पण मी 2-4 जणांचे बघितले, नंतर सगळ्यांचे नाही बघितले. पण यावेळी मी तुम्हाला रिस्पॉन्स नाही टाकला, कारण तेच लिहिलं होतं तुम्ही सगळ्यांनी. आणि जे मी तुम्हाला आधीपासून सांगते की तुम्ही विचार करत नाही कुठल्याही गोष्टीवर, जे सांगितलं की ते पटापटापटा तुम्हाला घाई असते सगळं करायची. तर डायरेक्ट तुम्हाला चष्मा कधी लागला, तुम्हाला चष्मा कुठला आहे, नंबर काय, असं विचारतो का आपण प्रश्न? कोणाच्या घरी गेलात तुम्ही समजा, किंवा तुमच्याकडे कोणी आलं की डायरेक्ट असं विचारायला सुरुवात करता का तुम्ही? मग ते लोक म्हणतील तुम्हाला काय करायचंय, मग काय करणार तुम्ही? पहिला प्रश्न कुठला असला पाहिजे? एक तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ट्रिपला जायच्या आधी कधीही तुमचं नाव काय? तुमचं नाव हा, तुम्ही ट्रिपला जायच्या आधी कधीही तुम्हाला आधी तुम्ही का, कशा करता, तुमचा उद्देश काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. डायरेक्ट असा पहिला प्रश्न नाहीये. पहिल्यांदा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा हा प्रोजेक्ट कुठे करायचा आहे. अख्ख्या भारतात फिरणार आहात का तुम्ही क्वेश्चन घेऊन, का अख्ख्या महाराष्ट्रात फिरणार आहात? नाही. टीचर मी सांगू का आपण सुरुवात कशी करायची? तर मी सांगू थोडक्यात. हा सांग. तुमचं नाव काय? मग टीचर त्याच्यानंतर ते आपल्याला त्यांचं नाव सांगतील आणि मग टीचर त्याच्यानंतर आपल्याला विचारायचंय की तुम्हाला मी जर थोडेफार काही प्रश्न विचारले तर तुम्हाला चालेल का? तुम्हाला राग तर नाही येणार ना? तर मग टीचर त्यांनी जर होकार दिला तर आपण त्यांना पुढची सुरुवात करायची की तुम्हाला चष्मा कशासाठी लागलाय? आणि मग टीचर मग याच्या पुढे मग सुरुवात होणार. हा, हे तू बरोबर सांगतेस, पण फक्त ही जरा पुढची स्टेप आहे. सगळ्यात आधी मी जे तुम्हाला सांगते की आधी तुम्ही हा अभ्यास कुठल्या एरियात करणार आहात किंवा कुठल्या क्षेत्र, आता क्षेत्र म्हणजे पृथ्वीवरचं अख्खं जे आहे ते सगळंच क्षेत्र आहे. मग आपल्याला सगळ्या जगात पाठवणं शक्य आहे का, किंवा सगळ्या जगात जाणं शक्य आहे का? तर नाही. म्हणून आधी त्याच्यासाठी तुम्ही तुमचं क्षेत्र हे निश्चित करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये करणार आहात, जिल्ह्यात करणार आहात, शहरात करणार आहात, तुमच्या गावात करणार आहात, का फक्त तुमच्या शाळेत करणार आहात? तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्रोजेक्टचं, तुमच्या अभ्यासाचं सगळ्यात तुम्ही आधी शीर्षक ठरवायला पाहिजे. त्या शीर्षकात काय असणार आहे की तुम्ही कुठल्या क्षेत्रासाठी हा अभ्यास करणार आहात, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट परत तेच की नाव विचारल्यानंतर डायरेक्ट चष्मा लागला का, असं नाही होत. वय हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे आता जन्मलेल्या बाळापासून ते 90 वर्ष 100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत लोक असू शकतात. मग ज्या गोष्टी छोट्या मुलांना लागू पडतात त्या मोठ्या माणसांना लागू पडू शकत नाही. कारण 40-50 नंतर सगळ्यांनाच चष्मा लागतो, पण त्याचं कारण वेगळं आहे. ते त्यांच्या वयानुसार तो चष्मा लागतो. पण आपण जो अभ्यास करणार आहे की लहान मुलांना का चष्मा लागला. ओके, म्हणजे तुम्हाला आधी तुमचं क्षेत्र निश्चित करायला पाहिजे, कुठे तुम्ही हा अभ्यास करणार आहात. दुसरी गोष्ट वयोगट. तुम्ही शाळेतल्या मुलांसाठी करणार आहात, शाळेतली मग परत प्राथमिक करणार आहात का, सेकंडरीच्या मुलांना करणार आहात का, 11वी-12वीच्या मुलांना करणार आहात का, कॉलेजमधल्या मुलांना करणार आहात, हे तुम्ही तुमचा वयोगट निश्चित करायला पाहिजे. म्हणजे हे तुमच्या अभ्यासाचं किंवा तुमच्या प्रोजेक्टचं हे तुम्ही शीर्षक आधी निश्चित करणार आहात. तर त्याच्यात क्षेत्र आणि वय हे सगळ्यात महत्वाचं येईल. तुम्ही कुठे करणार आहात आणि कुठल्या वयोगटासाठी करणार आहात. येस परसराम, काय झालं, हात वर का केलायस? मॅम असाच होमवर्क द्या. असाच म्हणजे तुम्ही आता ते चष्माचं दिलं ना, आता आम्हाला ते समजलेलं नव्हतं ना, तर मग परत तसंच द्या. मी परत चांगलं लिहीन असं. हा बरं, थांबा आता मला सांगू दे एक सगळं. सो सगळ्यात आधी महत्वाचं तुम्ही शीर्षक निश्चित करणार. तुम्हाला माहितीये कुठल्याही पुस्तकाला तुमचं शीर्षक असतं, त्याच्यावरून तुम्हाला कळतं आतमध्ये काय आहे. मग तुम्ही शीर्षक निश्चित करणार. मग त्याच्यानंतर जसं तुम्हाला म्हणलं की तुम्ही आधी त्या व्यक्तीचं नाव विचाराल. ते मगाशी जागृतीने त्या स्टेप्स सांगितले की प्रश्न विचारणार का, उत्तर देणार का, मग त्याच्यात त्याचं नाव येईल, मग त्याच्यानंतर त्याचं लिंग येईल,
की पुरुषांमध्ये किती प्रमाणे किंवा मुलांमध्ये किती प्रमाणे, मुलींमध्ये किती प्रमाणे. कारण ह्या सुद्धा हे सगळं जे आहे तुमच्या त्या जीवशास्त्राशी निगडीत गोष्टी आहेत. या चष्मा लागला म्हणजे काय, डोळे खराब आहेत. मग डोळे खराब, मग ह्याच्यात स्त्री आणि पुरुष हा सुद्धा एक अभ्यासाचा घटक येऊ शकतो. मग त्यांचं लिंग कुठलं आहे, वयोगट किती आहे, या गोष्टी येऊ शकतात. बरं, आता चष्मा लागलाय की नाही हे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारायची गरज नाही, तुम्हाला डोळ्याला दिसतं ते. त्याच्यानंतर दुसरी तिसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला तुमच्या प्रश्नावलीत टाकायला पाहिजे, म्हणजे ते आहार त्यांचा काय. मग चष्मा लागण्यासाठी तुम्हाला कारण शोधायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या आहारात कमी आहे म्हणून चष्मा लागला, का मोबाईल जास्त बघतात म्हणून चष्मा लागला, का टीव्ही जास्त बघतात म्हणून चष्मा लागला, किंवा तिसरं घटक काय असू शकतो चष्मा लागण्याचं अजून तिसरं कारण. जास्त वेळ जागी राहणं, म्हणजे रात्री जास्त वेळ न झोपणं. थांबा, मी एकेकाला सांगते. आदिती सांग. आदिती सांग. लोकांना जन्मता पण नाही ऐकू येते. बरं ठीक आहे, वेदिका सांग. टीचर जास्त वेळ मोबाईल बघितल्याने किंवा टीव्ही बघितल्याने. हा, ते सांगितलं ना, मोबाईल टीव्ही जास्त बघितला किंवा आहार नीट नसेल, जास्त बाहेरचं खात असेल किंवा जास्त पौष्टिक खात नसतील, तर हे दुसरं कारण असू शकतं. अजून तिसरं काय असू शकतं. टीचर मी सांगू जागृती. टीचर मी जागृती बोल. टीचर मी सांगू. टीचर आपलं तिसरं कारण असू शकतं की रात्री जास्त वेळ जास्त झोप न होणे आणि अभ्यासाचा ताणतणाव. म्हणजे टीचर जसं की काही जण असतात की त्यांना परीक्षेची खूप सारी तयारी करायची असते, तर टीचर त्याच्यामुळे. ओके, जास्त वाचनामुळे असं म्हणू शकतो आपण त्याला. जर अंधुक प्रकाशात, कमी प्रकाशात जास्त वाचत असतील, चांगला प्रकाश नसेल तर लागू शकतो. किंवा अजून कोणाला काही वेगळं कारण सांगायचंय. टीचर डोळ्यात गाण गेलेली असू शकते. नाही, त्यांच्या चष्मा नाही लागत. टीचर म्हातारेपणी ना, एल्डर म्हणजे म्हातारे झाले काय चष्मा आपोआप लागत जातो. ते झालं राजा, आपण आता मुलांचं बोलतोय. जर आपलं डोकं दुखत असलं तर मी सांगू. ते चष्मा लागला म्हणून त्याचं काय कारण आहे. मॅम मी सांगू का लावण्या. हा लावण्या बोल. मॅम हे आपल्या अनुवंशिकतेमुळे पण होऊ शकतंय की आपल्या कुटुंबात जर कोणाला चष्मा असेल तर पुढे चालून आपल्याला चष्मा पण लागू शकतोय. करेक्ट, व्हेरी गुड. हे कारण असू शकतं की अनुवंशिकता. सगळ्यांनाच त्यांच्या घरातल्या लवकर चष्मा लागला असेल, लहान वयात चष्मा लागला असेल तर चष्मा लागू शकतो. अजून एक कारण असू शकतं की काही आजारपण किंवा काही ऍक्सिडेंट झाला असेल, डोळ्याला दुखापत झाली असेल, तर अशामुळे सुद्धा. टीचर मी बोलू एक मिनिट. हा बोल. टीचर नाहीतर हे पण एक कारण असू शकतं की सतत डोकं दुखणे. ते सांगते, डोकं दुखणे हे चष्मा लागल्यामुळेच पुढची स्टेप येते. त्याचा साईड इफेक्ट. हा नाही, हा बोल. टीचर कोणाकोणाला. आणि टीचर मी सांगू आदिती. नेहा बोलते ना, मी सांगितलं ना, नेहाचं नाव घेतलं. टीचर कोणाचे थोडेसे डोळे तिरस्त असले ना, त्याला सुद्धा लागतो तो चष्मा. तेच अनुवंशिकतेत बरीच सारी कारणं असतात, ते आता डॉक्टरांना जास्त रिलेट. पण आपलं तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता, मग तुम्हाला ही कारणं काही तुम्हाला लिहायला लागतील की कुठल्या कारणामुळे चष्मा लागला. मग आहारामध्ये तुम्ही त्यांचं आहारात काही प्रश्न विचारू शकता की तुम्ही रोजच्या जेवणात काय खातात, आठवड्यातनं किती दिवस बाहेर खाता, मग रोज सगळं कडधान्य, पालेभाजी, डाळी खाता की नाही, हे सगळे प्रश्न विचारू शकता. आणि मग थांबा, आता मध्ये नका बोल. थांबा.
मग नंतर शेवटी तुम्ही तो नंबर मग कुठला आहे किंवा काय मग फक्त वाचतानाच लागतो का 24 तास लावायला लागतो, हे सगळं विचारू शकता. आता हे जे मी तुम्हाला जो घरचा अभ्यास दिला होता, होमवर्क दिला होता, त्यात मला हे सगळं अपेक्षित होतं, पण आता तुम्हाला सगळ्यांना कळलंय. आता पुढचे मी आता शिकवते, पुढचा भाग सांगते तुम्हाला की हा सगळा आता तुम्ही डेटा किंवा ही सगळी माहिती तुम्ही आता सगळ्यांच्याकडनं गोळा करणार. ते मी जसं मगाशी सांगितलं ते तुम्हाला ठरवायला लागेल की तुम्ही फक्त तुमच्या शाळेतल्या लोकांसाठी अभ्यास करताय का तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी करताय का शहरातल्या लोकांसाठी करताय. त्याच्यानुसार तुम्ही एक तर तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारू शकता, शाळेत करणार असाल तर शाळेत विचारू शकता, किंवा आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहितीये गुगल फॉर्म्स असतात, ऑनलाईन तुम्ही फॉर्म पाठवू शकता, मेल्स पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपवर घेऊ शकता. अशी सगळी तुम्ही माहिती गोळा करायची. ही सगळ्यात पहिली तुमची पायरी झाली क्षेत्र भेटीची. एकदा तुमचं ध्येय निश्चित झालं, वेदिका म्यूट कर तुला. सो एकदा क्षेत्र नीट तुमचं फिक्स झालं, ठरलं की तुमचं शीर्षक ठरतं, तुम्ही अभ्यास कशासाठी कोणासाठी करणार आहात, आणि मग त्याच्या पुढे की तुम्ही ती माहिती गोळा करून आणली. आता माहिती गोळा करून आणल्यानंतर ती जी माहिती असते ती सगळी रफ असते. तुम्हाला जर तुम्ही स्वतः जाऊन गोळा करत असाल तर तुम्ही पटापटा तिथे लिहून घेता. मग आता ही सगळी माहिती तुमच्याकडे प्रत्येकाचा एकेकाचा फॉर्म असेल. गुगल फॉर्म असेल तर तुम्हाला तो रेडीमेड मिळतो डेटा, डायरेक्ट तुम्हाला टेबलच्या फॉर्मॅटमध्ये मिळतो. पण जर हाताने लिहिलेला असेल तर तुम्हाला तो सगळं टेबल तयार करायला लागतं. तुम्ही हाताने पण ते टेबल करू शकता किंवा कम्प्युटरवर टेबल करू शकता. मग आता याच्यात तुम्हाला नाव नसलं तरी चालतं, कारण प्रत्येक असं तुम्ही सांगता की बऱ्याच वेळेला लोक नावांसकट देत नसतात. मग तुम्ही नावं त्यांची त्या माहितीत घालत नाही. तुम्ही फक्त मग वय, किती लोकांसाठी घेतला, त्या लोकांमधले किती स्त्री होते, किती पुरुष होते, म्हणजे किती मुलं होती, किती मुली होत्या, हे सगळं लिहू शकता. मग त्यांचा आहार, आणि मग ह्याच्यावरनं तुम्हाला ही सगळी माहिती टेबलमध्ये भरून मग तुम्हाला त्याच्यावरनं निरीक्षण नोंदवायला लागतील की जे बाहेर जास्त खातात त्यांना चष्मा अधिक आहे का, अनुवंशिकतेमुळे आहे का, आता सध्याच्या ह्याच्यामुळे मोबाईल जास्त बघतायत, कम्प्युटर जास्त बघतायत, टीव्ही जास्त बघतायत, अशा मुलांना चष्मा लागलाय. ही सगळी तुम्ही निरीक्षण नोंदवू शकता. आता ह्याच्यात हा झाला तुमचा अभ्यास. पण आता आपण, तुम्ही किंवा मी सुद्धा जर केलं तर आपण डॉक्टर नाही आहोत. ओके, सो तुम्ही ह्याच्यात डॉक्टरांची पण एक मुलाखत घेऊ शकता की डॉक्टरांना विचारू शकता की आजकालची काय कारणं असू शकतात, त्यांचं काय म्हणणं आहे डॉक्टरांचं त्याच्यावर, हे तुम्ही नोंदवू शकता. किंवा एखादं जुने जे सिनियर लोक आहेत त्यांना विचारू शकता की पूर्वीच्या काळी किती प्रमाण होतं चष्म्याचं आणि आता किती आहे. अशी सगळी माहिती गोळा करून मग तुम्ही सगळ्यात शेवटी तुमचं कन्क्लुजन काय आहे, फायनल तुमचं रीडिंग काय आहे, की काय तुम्हाला या अभ्यासातनं तुम्ही काय ठरवलं होतं आणि ते तुमचं निष्कर्ष तो बरोबर आला की नाही, हे सगळ्यात शेवटी तुम्ही सांगू शकता. असा तो पूर्ण तुमचा अहवाल किंवा एक प्रोजेक्ट तयार होतो. आता ह्याच्यातच परत तुम्ही फक्त जे मी तुम्हाला सांगितलं की टेबल तर करणार आहात तुम्ही, पण समजण्यासाठी पटकन उपयोगाचं असतं ते आकृत्या. आता आकृत्या प्रोजेक्टमध्ये आकृत्या किंवा टीचर, हा टीचर मी एक उत्तर सांगू का? तुम्ही जे आता विचारलं की आजकाल चष्मा लागण्याचे कारण काय, तर टीचर चष्मा लागायचं प्रमुख कारण हे असू शकतं की जे आपले डोळे आहेत त्यांची व्यवस्थित निगा न राखणे, किंवा शरीरात पोषक तत्वांची कमतरता, किंवा मग अनुवंशिकता. यामधील अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांना चष्मा लागेल. हो, ही सगळी आपण केली ना आता, आपण घेतली सगळी कारणं. ओके, सो मग त्याच्यात आता आकृत्या म्हणजे ह्याच्यात कसं येणार की तुम्ही एखादा आलेख काढू शकता. मग त्या आलेखात तुम्ही किती मुलं आणि किती मुली यांना चष्मा आहे ते दाखवू शकता, किंवा वयोगटाप्रमाणे जर तुम्ही आपण जसं वय घेणार आहोत
तर मग 1 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये किती जणांना आहे, 5 ते 10 वर्षामध्ये किती जणांना आहे, 10 ते 15 वर्षाच्या वेळेत किती जणांना आहे, असे वेगवेगळे आलेख काढून तुम्ही ही माहिती दाखवू शकता किंवा लिहू शकता, जेणेकरून जो बघणार आहे, मी आहे आता वाचणारे की पटकन तो माहिती वाचण्यापेक्षा ग्राफ बघून किंवा आलेख बघून पटकन कळतं की हे यांना सांगायचंय किंवा ही यांची निरीक्षणं आहेत. आणि मग हे सगळं जे आहे ते तुम्हाला एखाद्या एक्सपर्ट कडनं किंवा विशेष तज्ञ जे असतात त्यांच्याकडनं तुम्हाला हे सगळं चेक करून घ्यायला लागतं. असं नाहीये, कारण काही वेळेस काय होतं, तुम्हाला मी मगाशी म्हणल्याप्रमाणे काही वेळेस डेटा जर बरोबर नसेल किंवा तुम्ही निरीक्षणं जी असतील त्या एखाद्या विशेष तज्ञ लोकांकडनं ती चेक करून घ्यायला लागतात आणि मग तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट होतो किंवा मग त्याला अहवाल म्हणलेला आहे तुमच्या ह्याच्यात की अहवाल तयार करायचा. मग हे सगळं झाल्यावर तुमचा एक अहवाल तयार होतो. सो जेव्हा क्षेत्र भेट असते, जे आधी आपण म्हणलं होतं पृथ्वीचं जे मोजमाप असतील तर त्याचा तुमचा नकाशा तयार होईल. पण ह्या प्रकारची जर क्षेत्र भेट असेल तर तुम्हाला त्याचा एक अहवाल तयार करायला लागतो. लक्षात आलंय आता सगळ्यांना की सगळ्या पायऱ्या लक्षात आल्या आहेत? हो मॅम. हो टीचर. हा हो मॅम. आता याच्यात तुम्ही आलेख, जसं मी म्हटलं आलेख ही आहे भौगोलिक आकृती झाली, त्याच्यात तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो लावू शकता. तुम्ही ज्यांची मुलाखत घेताय त्यांच्याबरोबरचे फोटो लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या शाळेत जर अहवाल करणार असाल तुमच्या शाळेचा एक फोटो लावू शकता किंवा शाळेचं जे गुगल लोकेशन असतं की ज्याच्यात तुम्हाला मॅप मध्ये तुमच्या शाळेचं लोकेशन दिसतंय त्या लोकेशनचा मॅप लावू शकता. हे अशा 2-3 गोष्टी तुम्ही फोटोग्राफ ज्याला म्हणतो, फोटो सुद्धा तुम्ही त्याच्यात लावू शकता. हॅलो. किंवा आहार जे आहे की परिपूर्ण आहार कसा असावा याचं एक चित्र तुम्ही लावू शकता. अशा मग वेगवेगळ्या फोटोज लावून तुम्ही तुमचा अहवाल अजून जास्त आकर्षक किंवा समजायला सोपा असा तुम्ही करू शकता. कारण शेवटी अहवाल आकर्षक पण लागतो, नाही तर तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकात आकृत्या किंवा वेगवेगळे नकाशे का दिलेले असतात, कारण तुम्हाला वाचायला त्याच्यात इंटरेस्ट यावा, तुम्हाला आवडावं ते म्हणून दिलेलं असतं. तसंच तुम्ही अहवालात सुद्धा हे वेगवेगळे फोटो लावू शकता. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या? हो मॅम. ओके, ठीक आहे. आता तुम्ही त्या पुस्तकात, हा कळलं. आता तुम्ही त्या पुस्तकातलं तुमचं ते त्यांनी जे ऑफिसला भेट द्यायला सांगितले, जिल्हा निवडणूक कार्यालय भेट, ते तुम्ही प्रश्न वाचले सगळे? मी तुम्हाला सांगितलं होतं ते प्रश्न वाचा. 27 प्रश्न दिले होते त्यांनी. वाचलंय. आता मला सांगा, पुढचा तुम्ही क्षेत्र भेटीचा आपण काय ठरवायचं मग आता, जे तुम्ही परत कराल सगळे प्रश्न? काय हा विषय मी दिला होता तुम्हाला, तर तुम्ही सांगा एखादा विषय ज्याच्यावर तुम्ही परत प्रश्नावली तयार कराल. हॅलो, कोणाचा तरी माईक चालू आहे. हो मॅम, कोणाचा तरी माहिती. बर, मला सांगा कुठला विषय घ्यायचा आता आपण प्रश्नावली तयार करण्यासाठी? तुमच्या वयात तुम्हाला काय कशावर करायला आवडेल, अहवाल तयार करायला आवडेल? ताज हॉटेल. कशावर? इंडिया गेट. इंडिया गेट? नो. मग बोला, सांगा, सब्जेक्ट सांगा, एखादा विषय सांगा. टीचर नकाशा. कसला नकाशा? मला शीर्षक सांगा. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठला एरिया, शीर्षक, कुठल्या वयोगटासाठी, नाव काय असणार आहे, असं पूर्ण शीर्षक सांगा मला अहवालाचं. मॅम ट्रॉफिकचा.
मला पूर्ण शीर्षक सांगा विचार करून. मला पूर्ण व्यवस्थित शीर्षक सांगा विचार करून. लिहून घ्या तुमच्या वहीवर, तुमच्या जवळ जे काय असेल त्याच्यावर लिहा. आधी विषय कुठला करणार आहात ते सांगा आणि मग त्याचं शीर्षक काय असेल, त्या अहवालाचं शीर्षक काय असेल ते मला नीट सांगा. टीचर एकदा क्वेश्चन रिपीट करता कारण आवाज ब्रेक झाला. शीर्षकचं उदाहरण सांगू शकता का? काय सांगू? ते शीर्षकचं उदाहरण. आता आपण चष्म्याचं घेतलं होतं, तर समजा आता माझ्या कॉलेजचं नाव आहे डॉक्टर कलमाडी शामराव ज्युनियर कॉलेज. तर मग मी तिथे जर चष्म्याचा अभ्यास केला 11वी 12वीच्या मुलांसाठी, तर मी म्हणेल डॉक्टर कलमाडी शामराव ज्युनियर कॉलेज मधल्या 11वी 12वी मधल्या मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण, असं माझं शीर्षक झालं. किंवा पुणे शहर जर मी अख्खं घ्यायचं ठरलं तर पुणे शहरात वयोगट 1 ते 10 मधील मुलांमधील चष्म्याचे प्रमाण. टीचर मी एक सांगू का? हा, पूर्ण शीर्षक सांगायचं. टीचर साखर कारखान्यावरील मजुरांच्या जेव्हा 11वी मध्ये जातात ना, तर तेव्हा बरेच विद्यार्थी ते कॉमर्स घेतात, काही आर्ट्स घेतात, तर काही सायन्स घेतात. तर म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये सायन्स घेणारे किती संख्या आहे तर ते आपण ग्राफच्या सहाय्याने पण दाखवू शकतो. अजून आणि ते आपल्या म्हणजे ठिकाण जर बघायचं ठरलं तर मी फक्त म्हणजे एक उदाहरण म्हणून आमची शाळा घेते, आमच्या शाळेमधील जे येते, आणि त्याच्याऐवजी आपण तालुका पण घेऊ शकतो किंवा पूर्ण गावामध्ये जितकी शाळा आहे ते पण घेऊ शकतो. पण ह्याच्यावर काय म्हणजे अहवाल काय तयार करणार तू? ह्याच्यात फक्त मुलांचं प्रमाण येईल तुझ्याकडे. आपल्याला अहवाल तयार करून त्याच्यावर तुम्हाला एक हे सुचवायचंय ना, काय उपाय सुचवायचा आहे. त्या बेसिकली आपण प्रोजेक्ट कशासाठी करतो? एखाद्या गोष्टीवर उपाय शोधून काढायला. काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर काहीतरी उपाय शोधायचा आहे. टीचर साखर कारखाना व मजूर टीचर साखर कारखाना व तिथले जे मजूर आहेत त्यांच्या अडचणी. ओके, हा होऊ शकतो. आता ह्याच्यात साखर कारखान्यात काम करणाऱ्या म्हणजे परत आता तुला फक्त ते क्षेत्र ऍड करायला लागेल. कुठल्या क्षेत्रासाठी करणार आहेस तू? मॅम मी सांगू? म्हणजे पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे एखादा पर्टिक्युलर तुला प्रॉब्लेम घेता येईल की काय त्यांचं हे किती आहे, उत्पन्न किती आहे, असं काहीतरी घेता येईल. मॅम मी सांगू? बोल. महाराष्ट्रामध्ये 10 ते 20 गटावय मध्ये गेम खेळण्याचे प्रमाण वाढले. डायरेक्ट तू वाढले म्हणजे तू कन्क्लुजनच केलंस ना, डायरेक्ट निरीक्षण सांगितलंस. मॅम विषय तो विषय मग त्याच्यानुसार ते म्हणजे शीर्षक कसं करशील त्याचं? टीचर तुम्ही सांगा प्लीज. मॅम मला एक म्हणजे मी एक सुचवलेलं आहे, ते चुकतं का ते नाही माहिती, पण तरी पण मी सांगते. आपण शीर्षक ठेवू शकतोय की वाढते प्रदूषण एक गंभीर समस्या आणि त्यावर उपाय. हे बरोबर आहे, काय विषय बरोबर आहे, पण तेच म्हणलं तू परत तो खूप मोठा विषय झाला. आता प्रदूषणच म्हणलीस तर हवेचं आहे, पाण्याचं आहे, अन्नाचं आहे, अजून कशाचं मातीचं आहे, अशी खूप सारी प्रदूषण असं पण घेऊ शकतो आपण. प्रदूषण आता मी तिचा विषय डिस्कस करते ना, बाकीच्यांनी जरा थांबा. मग त्या प्रदूषणातलं आधी तुला कुठलं प्रदूषण ते निश्चित करायला पाहिजे.
ते कुठल्या एरियासाठी तू करणार आहेस ते निश्चित करायला पाहिजे. असं सगळं स्पेसिफिक करायचं, कारण एवढा मोठा आपण अभ्यास एकदम नाही करू शकत. सो छोट्या छोट्या भागात आपल्याला तो करायला लागतो. आणि तू तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी म्हणते, मग महाराष्ट्रातलं कुठलं प्रदूषण, हवेचं, पाण्याचं, अन्नाचं, मातीचं, कशाचं, आणि कुठल्या एरियात का अख्ख्या महाराष्ट्रासाठी करणार, असं हे ठरवायला लागेल. कळलं? हो टीचर. ओके मॅम. आता पुढचं बोला. पुढचं कोणाचं सब्जेक्ट आहे? बोला. विषय कोण सांगताय? टीचर एखादी व्यावसायिक राहू शकतं. काय होऊ शकतं? व्यावसायिक काय व्यावसायिक? पुढे काय? म्हणजे टीचर एखादी व्यावसायिक उदाहरण सांगितलं तर चालेल? हो चालेल ना. मग टीचर आपल्याला जर नमक विकायचंय तर टीचर भरपूर प्रकारचे नमक येऊ शकतो त्यात. व्हेरी गुड. छान सब्जेक्ट आहे हा. की आता तुम्हाला माहितीये खूप प्रकारची मिठं बाजारात आलेली आहेत. मग तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की प्रत्येक मिठाचे फायदे काय, कुठली लोक कुठलं वापरतायत, मग ते वापरणाऱ्या लोकांचं पैशाचं काय, कारण काही मीठ खूप स्वस्त आहेत, काही मीठ खूप महाग आहेत, मग त्यांचे वेगवेगळे गुणधर्म, त्यांच्या शरीरावर होणारे परिणाम. छान टॉपिक आहे हा, छान विषय आहे. टीचर मी सांगू? हा बोल मयुरी. टीचर आपण असं पण घेऊ शकतो ना, एखादा व्यवसाय समजून घ्या, एखादा भाजीपाला व्यवसाय असतो, त्याच्यामध्ये किती या समजून घ्या, एखादा भाजीपाला आहे तर त्याच्यामध्ये पोषण काय असतं, असं पण घेऊ शकतो का? घेऊ शकतो, पण त्याचा अहवाल काय तयार करा ते म्हणजे तुम्ही तुमचे अभ्यास करता प्रत्येक भाजीत काय आहे फायदे तोटे. तुम्ही असं करू शकता की त्या भाजीपाल्यांच्या किमती, त्या किमती कशा वाढतात, किंवा या एरियात इतक्या किमती आहेत, त्या एरियात किती किमती आहेत, मग त्याचं काहीतरी कंपॅरिझन, असा काहीतरी अभ्यास करू शकता. टीचर आपण तांदूळचं सुद्धा घेऊ शकतो. तांदूळ खूप प्रकारचे आले आहे आता. बरोबर. तांदळाचं जसं मिठाचं घेऊ शकता तसं तुम्ही तांदूळाचं पण घेऊ शकता. कुठला चांगला आहे, लोक कुठला जास्त घेतात, कशाचा फायदा जास्त आहे. मैद्याचं पण घेऊ शकतो का? झालं की एक मिठाचं झालं की त्या रिलेटेड तुम्ही सगळ्याच घेऊ शकता की नाही. आता प्रत्येक जण सगळ्या अन्न पदार्थांची नावं घेणार सर्व अन्न पदार्थ किंवा कडधान्य. सर्व अन्न पदार्थ किंवा कडधान्य. मग ते झालं. आता तेच सांगते, जे मिठाचं होणार तेच सगळ्याचं होणार. दुसरं सांगा आता काहीतरी. मॅम मी सांगू का? चुकलं चालेल ना? हो चालेल. मी काय शिक्षा थोडी करणार आहे तुम्हाला. बोला. टीचर प्लास्टिकचा वापर कमी. सोनाली बोल. मॅम जर एखादी परीक्षा देत असेल, सपोज जर UPSC, तर त्याच्यावर आपण प्रश्नावली तयार करू शकतो ना? UPSC वर? येस मॅम. म्हणजे ते कशासाठी देतोय, म्हणजे आता कोण म्हणजे काय त्याला म्हणजे काही पुढे जाऊन काय करायचंय असं तसं त्याच्यावर प्रश्नावली. नाही राजा, त्याच्यानं कन्क्लुजन काय काढणार ना, निरीक्षण काय. तुम्ही फार तर असं तू अभ्यास करू शकता की UPSC मग कुठल्या विभागातली मुलं जास्त जातात, जास्त सिलेक्ट कुठली होतात, ती का होतात, असं करू शकशील. येस टीचर मी सांगू का दर्शन? हा दर्शन बोल. टीचर जुन्या काळात प्लास्टिकचा वापर कमी होत होता आणि आता इतका जास्त का होतोय? हा कसं, याच्यावर काय करणार? मॅम मोबाईलचं सुगट आहे येतो ना मॅम? मोबाईलचं काय? मोबाईलचं पण म्हणजे अलग प्रकार आलेले आहेत मॅम, त्याच्यावर पण अभ्यास करू शकतो ना मॅम? म्हणजे कोणता मोबाईल चांगल्या क्वालिटीचा आहे, कोणता भारी. त्याच्यावर अभ्यास काय करणार राजा तू? हॅलो मॅम. हा अरे एक मिनिट थांबा. जेव्हा आपण ही क्षेत्र भेट करतोय किंवा आपल्याला असंच काही विषय किंवा आपल्याला माहिती आहे, आपल्याला त्याची माहिती हवी आहे म्हणून नाही करत आहे आपण. आपल्याला की मोबाईल कुठला चांगला, म्हणजे आपल्यासाठी नाही येते. तुम्हाला एखादा काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथे, प्रॉब्लेम असं म्हणता येणार नाही, काहीतरी प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला तुम्हाला टीचर मी सांगू का आता? सांगू का?
मी Please ma'am, बोलते एकदा सांगून द्या ना, खूप कॉल आली. मी बोलते Please ma'am. बाकीच्यांनी सगळ्यांनी गप्प बसा. हॅलो मॅम. मी काय सांगते की आपल्याला क्षेत्रभेद कशा करता करायची आहे की एखादा प्रश्न आहे, जसं अगदी सुरुवातीला तेव्हा कोणीतरी म्हणलं होतं पाट काढले त्यांनी, पाणी कॅनॉल काढला, तर काहीतरी प्रश्न आहे त्या जागेत आणि त्या प्रश्नावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून त्या प्रश्नावर काहीतरी तुम्हाला उपाय सुचवायचा आहे. आता मोबाईलच्या किमती आणि किंवा मोबाईल कुठल्या चांगल्या याच्यावर काही उपाय नाहीये, ज्याला जो परवडतो तो मोबाईल तो घेतो. मॅम मी सांगू का प्लीज एक? मी एक सांगू का प्लीज? हॅलो मॅम. दर्शना. टीचर प्लीज एकच सांग. हा सोनाली, प्लीज एक सांगू द्या ना. हॅलो मॅम. सोनाली बोलते, सोनाली बोलते. आपण जर एखाद्या क्षेत्रभेदीच्या ठिकाणी गेलो तर तिथे पक्ष्यांची आणि वनस्पतीचे जे पण काही माहिती असेल, जी पण काही म्हणजे वर्णन असेल, त्यांचे फायदे उपयोग ते आपण सांगू शकतो क्षेत्रभेद. बर. हॅलो मॅम. टीचर मी सांगू का? हा ज्ञानेश्वर बोल. मॅम अटेंडन्स लिंक टाका. मी सांगू का दर्शना? टीचर तेजस बोल. चला. तेजस बोल. मॅम आपण कसं चष्माचं घेतलं तसं कॅन्सरचं पण घेऊ शकतो ना. अरे बापरे, काय घेणार? शीर्षक काय ठरवणार? कॅन्सर. असं कॅन्सर असं शीर्षक ठरवणार? नो. मी सांगू का? हा दीपाली बोल. टीचर भारतातील जे डायबिटीसचं प्रमाण नाही ऐकू आलं, परत सांगतेस? मी सांगू का? मधुमेहाचे रुग्ण, कशाचे रुग्ण? मधुमेह रोग. टीचर मी सांगू का प्लीज? प्लीज म्हणलं आता बोल. टीचर आता आपण कुठे दवाखान्यात गेलो बॉटल डॉक्टरांना विचारू शकतो कोणत्या रोग जास्ती प्रमाणात आता आलेला आहे बुवा. अच्छा ठीक आहे. टीचर चंदनचं लाकूड जिथलं का महाग असतं आणि दुसरे का महाग नसतात. मॅम मी सांगू का लावण्या? हा लावण्या बोल. पुन्हा एक बनवलं. आपण शीर्षक देऊ शकतोय. आता एखाद्या गावामध्ये जर बेरोजगारी जास्त वाढत असेल तर त्याचं ती बेरोजगारी का बरं वाढली किंवा त्याचं मागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्याच्यावर उपाय सुचवून आणि त्याला जर शीर्षक देण्याचं ठरलं तर आपण देऊ शकतोय की गाव विकासाची नवी दिशा, बेरोजगारी निर्मूलन आणि उपाययोजना. बरोबर, व्हेरी गुड. टीचर मी जे सांगितले तर बरोबर होतं का? काय सांगितलंस दर्शन तू? चंदनचं लाकूडचं. चंदनचं लाकूडचं काय? चंदनचं लाकूड राजा ते आहे महाग, त्याच्यावर आपण उपाय नाही काही करू शकत. ते स्वस्त कसं करणार आपण? कारण बाकीची लाकूड नाही आहेत तेवढी उपयोगाची, त्यामुळे हे महाग आहे. टीचर त्याची स्मगलिंग. टीचर मी एक सांगू? जागृती. स्मगलिंग बंद करण्याचा उपयोग करू शकतो टीचर. हॅलो कशाचा टीचर. उपयोग करू शकतो? चंदनची स्मगलिंग होत असते ना, ते बंद करण्याचा. अच्छा बर. टीचर मी एक सांगू? जागृती. हा जागृती बोल. टीचर आपण शीर्षकामध्ये असं एक पकडू शकतो की एखाद्या गावाला खूपच जास्त दुष्काळ पडतोय, म्हणजे गावाला नाही पण एरियामध्ये असं एखाद्या मोठ्या विभागामध्ये. तर टीचर आपण तिथे जर एखादी धरण खोदायचं जर ठरवलं तर टीचर आपण तिथे खूप सारे प्रश्न मांडू शकतो की असं कशामुळे झालं, काय येऊ शकतं ना टीचर? येस बरोबर, हे होऊ शकतं. ओके, मी आता सगळ्यांना तुम्हाला म्यूट केलंय. आता बरंच तुम्हाला शीर्षक गोष्टी कळलेल्या आहेत, तर आता त्याचं फायनल आपण काय घेऊयात. हे आता हिने सांगितलेलंच घ्या की एखाद्या गावात तुम्हाला पाणीची कमतरता आहे, दुष्काळ असं म्हणता येणार नाही, तिथे पाऊस पडतोय असं गृहीत धरा की कुठलं तरी ए गाव आहे, कुठलं तुम्हाला हवं ते नाव ठेवा त्या गावाचं, रामपूर काही पण ठेवा. त्या गावात पाऊस पडतोय, पाऊस कमी पडतोय पण पडतोय.
मग तुम्ही त्या उन्हाळ्यात त्यांना पाणी पुरवठा होण्यासाठी, पाणी मिळण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल, असं जर तुम्हाला ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कशी प्रश्नावली तयार कराल, त्याचं शीर्षक तयार करा त्या अहवालाचं आणि त्या अहवालासाठीची प्रश्नावली तयार करा. हा आजचा तुमचा अभ्यास आहे, तेवढं तयार करा. आता हा धडा आपला इथे संपलाय. मी फक्त एकदा फायनल तुम्हाला सगळ्या स्टेप्स सांगते की क्षेत्रभेट जेव्हा असते, क्षेत्रभेटची साठी काय काय तयारी असते जी तुम्हाला सांगितली की आधी तुमचा उद्देश पाहिजे, तिथे जायचं कसं, तिथे जाण्यासाठी काय काय तयारी करायला लागेल आणि तुमचा जो विषय आहे त्याच्याप्रमाणे प्रश्नावली तयार करायची, अशी तुम्हाला इथूनच तयारी करून जायला लागते. मग तुम्ही त्या क्षेत्राला जाल, तिथे हा सगळी माहिती गोळा कराल. जर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्राकृतिक विभागाशी किंवा निसर्गाशी जर असेल, झाडं मोजायचे, तुम्हाला तिथले पक्षी किती आहेत ते शोधायचंय, तर तुम्ही ह्याची मोजमाप कराल. किंवा उंची अंतराची घ्यायची असेल तर ती घ्याल आणि त्याचा घेऊन नकाशा कराल. पण आता जे आपण केलं की एखाद्याच्या उपाययोजना करायची असेल, प्रश्नावर उपाययोजना करायची असेल, तर त्याच्यासाठी मग तो प्रश्न कसा आहे, का आहे तिथे, ह्याची माहिती गोळा कराल आणि मग त्याच्यानंतर त्याची निरीक्षण नोंदवून त्याची उपाययोजना. आणि तिसरा जो प्रकार आहे की एखादं कार्यालय, एखादं शाळा आहे, फक्त शाळा, आता तुमची शाळा आहे त्याच्यापेक्षा एखादी तुमची वेगळी प्रकारची शाळा असेल, अशा काही काही वेगळ्या प्रकारच्या शाळा असतात की जसं की काही नाईट स्कूल असतात की रात्र शाळा म्हणतात त्याला, तिथे संध्याकाळची शाळा असते तिथे. मग तुम्ही असं एखाद्या वेगळ्या शाळेला भेट दिली किंवा एखादी अशी शाळा असेल की ती फक्त तिथे शेतीवर जास्त त्यांचा फोकस जास्त आहे, ते शेती सांभाळून ती मुलं शाळा करतात. किंवा रवींद्रनाथ टागोरांची तुम्हाला माहिती आहे शांतिनिकेतन जी आहे की ती पूर्वी झाडाखाली किंवा निसर्गात ती शाळा चालायची. अशा वेगळ्या एखाद्या शाळेला तुम्ही भेट दिली, एखाद्या कारखान्याला भेट दिली, एखाद्या कार्यालयाला भेट दिली, तर तिथे तुम्ही कसे प्रश्न विचार कराल. इथे तर काय, तर तुम्हाला उपाय वगैरे सुचवायचे नाहीये, तुम्हाला जस्ट तुम्ही एक वेगळी शाळा म्हणून, एक वेगळे कारखाना म्हणून किंवा तिथे काय उत्पादन होतात गोष्टींचं, असं तुम्ही फक्त ते बघण्यासाठीची एक प्रश्नावली तयार करणार आहात. सो असं जे तुमच्या उद्देश, जी त्या क्षेत्रासाठी तुम्ही कशाला, तुमचा उद्देश काय आहे याच्याप्रमाणे ती प्रश्नावली तयार होईल. जसं मी मागच्या वेळी सांगितलं की तुम्ही एखाद्या देवस्थानाला जाता, मग देवस्थानाच्या इथे सुद्धा तुम्ही एखादी प्रश्नावली तयार करू शकता. मग ते देऊळ किती जुनं आहे, मग त्या देवळाशी ते देऊळ कसं तिथे आलं किंवा त्याच्या काही पौराणिक कथा असतील, त्या कथा तुम्ही तिकडनं जाणून घेऊ शकता. मग ते देऊळ बांधण्यासाठी कुठला दगड वापरला किंवा ते कुठल्या प्रकारचं देऊळ आहे. वेगवेगळे वास्तुशास्त्रात आपल्या इंडियाच्या, भारताच्या वेगवेगळे प्रकार आहेत मंदिरांचे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. मग बऱ्याच मंदिरांमध्ये काहीतरी पाणी असतं, विहीर असते, जिवंत झरे असतात, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. असं त्या मंदिराचा तुम्ही सर्वांगीण अभ्यास करू शकता. सो हे जसा तुमचा उद्देश आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथे जाऊन माहिती घेता. ओके, सो सगळ्यात पहिले ही तुमची माहिती तुम्ही तिथे जाऊन कराल. मग ती माहिती तुम्ही आल्यावर परत तुमच्या घरी, शाळेमध्ये ती माहिती एकत्र करा. जर खूप मोठी माहिती असेल, एखाद्या देऊळ किंवा एखाद्या कार्यालयाची असेल, तर तुमचा एकच अहवाल तयार होईल. पण जसं आपण चष्म्याचं उदाहरण घेतलं होतं किंवा आता मिठाचं वेगळे तुम्ही हे दाखवू शकता, ती माहिती आकृतीद्वारे तुम्ही सांगू शकता. आणि मग फायनल तुमचं त्याच्यावरचं निरीक्षण किंवा एखादा जर उपाय करणार असाल, एखादा प्रश्न असेल, तर त्या प्रश्नावर उत्तर म्हणून तुम्ही काय उपाययोजना करणार आहात किंवा काय उपाययोजना तुम्ही सुचवणार आहात. जसं मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे की एखाद्या गाव आहे, तिथे पाणी कमी आहे, तर उन्हाळ्यात पाणी मिळण्यासाठी त्या गावात तुम्ही काय उपाययोजना कराल, याच्यासाठीची प्रश्नावली तयार करणार. नुसती प्रश्नावली तयार नाही करणार, मग त्याच्या उपाययोजना सुद्धा तुम्ही सुचवा. ओके, ती माहिती तर काय तुम्ही आता आणणार नाही आहात त्या गावातनं, पण असं समजा की ती माहिती मिळाली आहे तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात. त्या गावाचं एखाद्या हे ठरवा तुम्ही, भौगोलिक स्थान, ते गाव कुठे आहे,
आणि त्या स्थानाप्रमाणे तुम्ही त्याच्यावर काय उपाययोजना सुचवाल. सो त्या उपाययोजना असं सगळं लिहून काढायचं. हे सगळं तुमच्या क्षेत्र भेटीत येतं आणि हा अतिशय, मी जसं तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, हा महत्वाचा भाग आहे. कारण आता डेटा सायन्स म्हणून एक मोठं एक ब्रांच आहे सायन्सची, तिथे हे खूप सध्या वापरतात आणि ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांना त्याच्यात नक्की तुम्हाला पुढे करिअर करता येईल. ओके, सो आजचं होमवर्क हा आहे. आपण इथे थांबूयात. आता मी तुम्हाला अनम्यूट करते आणि आज इथे थांबूयात आपण. ओके, ओके, बाय बाय. अनम्यूट केलंय मी तुम्हाला. कोणाला काही विचारायचंय? हॅलो 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 टीचर. टीचर मला विचारायचंय. का बरं एवढी कडकड करताय तुम्ही? एकेकाने विचारायचं. काही कोणाला शंका असतील तर बाय गुड नाईट म्हणायला हे करू नका. शंका असतीलच तर विचारा. मी परत अनम्यूट करते तुम्हाला. हा, कोणाला काही शंका असेल तर विचारा. टीचर मी विचारू नेहा. हा नेहा विचार. टीचर, आता जर आम्ही उदाहरण घेतलं गावावरून पावसाचं, तर आपण स्वतःच पण गाव घेऊ शकतो का? कारण आमच्या मागच्या वर्षी आमच्या गावावर सुद्धा पाण्याचं हे झालं ना थोडं. घेऊ शकतेस. आणि टीचर एक उदाहरण माहिती लिहायला सोपं होईल. तुला त्या गावाबद्दल माहिती आहे तर तुला सोपं होईल. टीचर. हो टीचर. आणि टीचर मी विचारू जागृती. हॅलो टीचर. जागृती बोल. टीचर आपल्याला फक्त प्रश्न निर्माण करायचे आहेत का त्याचे उत्तर पण? हा, प्रश्न तिथे तुम्ही तुम्हाला मी जसं सांगितलं त्या गावाचा हा प्रश्न आहे की उन्हाळ्यात पाणी नसतं. मग ते आधी तुम्हाला त्याची माहिती गोळा करायला लागेल ना, कारण काय आहे ते बघायला लागेल. मग त्याच्यासाठी जे प्रश्न काढा आणि मग त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करू शकाल ते पण सांगा. उदाहरण घेऊ शकतो ना टीचर? हा, ग्रुपवर शॉर्ट मध्ये टाकलं तरी चालेल. मॅम मी विचारू का घेऊ शकतो ना टीचर? मॅम मी जे शीर्षक सांगितलं होतं तर त्याच्याविषयी माहिती लिहायची टायमाला स्टेप बाय स्टेप कशी लिहायची? कुठला प्रश्न विचारला होतास? कुठलं आहे सांगितलं होतं शीर्षक? मॅम ते बेरोजगार निर्मूलन. हा, मग म्हणजे तुला त्याच्यावर प्रश्न तयार करायचे? फक्त प्रश्न तयार करायचे की थोडीशी म्हणजे पॅरेग्राफ मध्ये माहिती लिहायची, परिचय म्हणून. हा चालेल. खूप मोठं लिहायचं नसतं, पण जेव्हा प्रश्नावली तयार करता तेव्हा खूप मोठं नसतं, छोटं लिहायचं असतं. हॅलो टीचर, आपण पेपरचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो ना? पेपर कशापासून बनतो? म्हणजे तुम्ही पेपर तयार करण्याच्या कारखान्याला भेट दिली तर तिथे या गोष्टी विचारू शकता तुम्ही. मॅम मी विचारू का? हा तेजस बोल. होमवर्क काय दिला? तुझं लक्ष कुठे होतं? लेफ्ट झालो होतो. मी म्हटलं एखाद्या गावात उन्हाळ्यात पाणी मिळत नाहीये तर त्याच्यासाठीची प्रश्नावली तयार करा आणि त्याच्यावरच्या उपाययोजना.
याचे आन्सर शीर्षक पण लिहायचे तुम्ही का? ठरवायचं. शीर्षक तुम्ही ठरवायचं. टीचर प्रश्न Okay, तयार thank करून you. आन्सर सुद्धा लिहायचे का? नाही, उत्तरं नाही लिहिली तरी चालेल, फक्त प्रश्न तयार करा. ओके मॅम बाय. थँक्यू. ओके टीचर. गुड ओके, नाईट. बाय. शुभरात्री. टीचर बाय. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट Bye, टीचर. teacher. बाय टीचर. गुड नाईट. Bye, ma'am. Good बाय बाय बाय. बाय. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू टीचर. बाय टीचर.